Hello traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. Budget session is over and post budget we have seen a mixed sentiments in Indian stock market. Like initially it was negative, then it started recovering and it is still recovering from its day's low. So now we are ready to pick the stocks up for upcoming few days किंवा मंथसाठी. ऑफकोर्स स्विंग ट्रेडिंग ज्याच्यामध्ये आपल्याला करता येईल असे काही स्टॉक. असाच एक स्टॉक आहे, त्याचं नाव आहे देवयानी इंटरनॅशनल. बेसिकली दिस इज इंडियन फूड आणि बेवरेजेसशी रिलेटेड कंपनी जी काय करते तर वी हॅव हर्ड अबाउट पिझ्झा हट, KFC, कोस्टा कॉफी किंवा फूड कोर्ट, फूड स्ट्रीट. तर देवयानी इंटरनॅशनल इज बेसिकली टाईंग अप किंवा ही अशा ब्रँड्सबरोबर पार्टनरशिप करते आणि त्यांच्या आउटलेट्स ओपन करण्याच्या फ्रँचायझीज देते. आय मीन इट्स सो इंटरेस्टिंग दॅट स्टॉक मार्केट इज नॉट ओनली अबाउट बाईंग अँड सेलिंग ऑफ द स्टॉक. वी मस्ट नो व्हॉट वी आर बाईंग आणि आपण ते का बाय करतो आहे हेही आपल्याला माहीत असायला हवं. तर देवयानी इंटरनॅशनलच्या अशा ऑलमोस्ट 1100 आउटलेट्स आहेत इंडिया आणि त्याच्या नियरबाय कंट्रीजमध्ये. आणि ह्या ज्या आउटलेट्स ही कंपनी ओपन करते ती ऑफकोर्स एका प्राईम लोकेशनवर असतं. त्याच्यामुळे आणि मग असे प्राईम लोकेशन कोणते तर एअरपोर्ट्स, मॉल किंवा हाय ट्रॅफिक लोकेशनच्या. सो इंडियामध्ये तर इंटरनॅशनल ब्रँड्सच्या क्रेज जे आहे ते डे बाय डे वाढतच चाललं आहे. त्याच्यामुळे देवयानी इंटरनॅशनल हॅड ऑलरेडी परफॉर्म्ड बेटर सिन्स लास्ट फ्यू इयर्स आणि इट विल डेफिनेटली परफॉर्म अजून चांगलं इन अपकमिंग इयर्स. सो लेट्स क्विकली चेक द टेक्निकल्स किंवा प्राइस एक्शन ऑफ देवयानी इंटरनॅशनल. यू कॅन क्लिअरली सी द ग्राफ ज्याच्यामध्ये फ्लॅग आणि पोल पॅटर्न आहे. दिस इज अ पोल अँड दिस पार्ट इज फ्लॅग आणि इकडे आपल्याला ब्रेकआउट मिळाला आहे आणि ओव्हर 2-3 days पासून मार्केट इज सस्टेनिंग ओव्हर दॅट ब्रेकआउट. करंट मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक इज 175 and this stock is giving us a very much high room to move up. ह्याचा जो 52 week हाय आहे तो आहे 224. सो ते आपला मॅक्झिमम टार्गेट असणार आहे. बिफोर दॅट इट शुड रिच टू 194 फर्स्टली अँड देन इट शुड गो टू इट्स 52 week हाय दॅट इज 220 किंवा 224. Let me know in comments, are you going to add this stock in your portfolio or at least in a watch list for such kind of swing trading stocks with their fundamentals and technical analysis. Please do like, share and subscribe my channel. Thank you so much.